म्हणजे उद्धव ठाकरे हे सतत ते सांगतात की त्यांचं हिंदुत्व खरं नव्हे, आणि ते पुन्हा एकदा काल त्यांनी रिपीट केलं कालच्या कार्यक्रमामध्ये. काल दोघांनी जे कार्यक्रम घेतले ते बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करण्याचे, आणि बाळासाहेब ठाकरेंचा स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघांनाही वाटतं, आणि त्याची प्रचिती काल आपण पाहिली. पण लोकांची उपस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या सभेला उपस्थिती अधिक होती असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं. काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत. जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लढण्यावर विचार करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी याच्या आधी तसं मत मांडलं होतं. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. पण या मेळाव्यात दुसरं एक पाहायला मिळालं, अमित शहांच्या वरती उद्धव ठाकरेंनी टीका केली, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मात्र मौन पाळल्याचं पाहायला मिळालं. नव्या मैत्रीचे काही संकेत वाटतात का? मला काही वाटत नाही. आणि विशेषतः अमित शहा हे सातत्याने हल्ली जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेतृत्वांनी सतत घेतलेली आहे. ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिटोकाचा आहे. देशाचा गृहमंत्री काही तास ठेवून भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची प्रचिती तिथून काही येत नाही. खरं म्हणलं तर हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही, आणि त्यामुळं अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही. आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत, आणि या सगळ्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे सोबत असणार आहेत त्यांच्या. ठीक आहे, असं आहे की राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या पक्षाचा विस्तार वाढवायचा त्यांचा अधिकार आहे, आणि त्या दृष्टीनं त्यांची पावले दिसतात. या दरम्यान ऑपरेशन टायगर या गोष्टीची चर्चा होताना पाहायला मिळते. काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो. वाचण्याचे विशेषतः उद्योगमंत्री काय नव्हतेच, सावंतांचं स्टेटमेंट गावासरनं मी पाहिलं. म्हणजे भाजलेली गुंतवणूक करण्यासाठी ते गावासा गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत नाही, पण त्यांनी गावासोडलं जी काही विधानं केली की मुख्यमंत्र्यांच्या गावासाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती. मेळाव्यामध्ये देखील त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. काँग्रेसची देखील ठाकरे गटासोबत काँग्रेसचे देखील काही आमदार संपर्कात आहेत, एकनाथ शिंदे यांच्या, असं त्यांचं म्हणणं बघूया एकदा ते सांगतात तर बघूया. काही लोकांचे फोटो मी पाहिले, काही खासदारांचे, आणि ते फोटो पाहिल्यानंतर ते लोक सेना सोडतील म्हणजे ठाकरेची हे अजिबात मला पटत नाही. कारण काही माणसं अशी आहेत सेनेमध्ये, सेना म्हणजे उद्धव ठाकरे, की ते काय वाचतील ते त्याग करतील, पण पक्ष बाळासाहेबची विचारधारा ही कधी सोडणार नाही. डावस बाबतीत गुंतवणुकी बाबतीत बरंच बोललं जात आहे, आणि त्यातल्या त्यात भारतातील कंपन्या तिथं जाऊन त्यांच्याशी करार केले जायचं अशी टीका होते. आपल्याकडे परदेशी गुंतवणूक आल्या, पण परदेशी गुंतवणूक असं दाखवलं जातं. टीका काय म्हणजे
वस्तुस्थिती याच्यातले लोक बोलतात. ज्यावेळेस त्या ज्यावेळेसला मी गेलो राज्याचा मुख्यमंत्री आम्ही अनेक कंपन्यांची विचारणा केली. कालचं जे करार झाले त्याच्यामध्ये भारत फोर्सची करार झाला. भारत फोर्स कुठली कंपनी? पुढे कराची मूल आणि त्यांनी तो कारखाना काढण्याचा निर्णय जवळपास 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर अनेक विशेषतः गडचिरोलीला जिंदाल ही स्टीलच्या फॅक्टरीमध्ये महाराष्ट्रात आहेच. आत्ता रत्नागिरीत आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, आणखीन काही ठिकाणी आहेत. आणि तिथले दावा सोडले जाहीर केलं. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवले त्या सगळ्यांना तिकडं निमंत्रित करून तिथून त्यांना महाराष्ट्रात आणलं असा एक देखावा त्यांनी केला. आता स्वस्त सांगायचं म्हणजे आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे. त्या हॉटेलचे मालक मागं बघायचं काय हरकत नाही फिरायला. तर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी दावसा केला असं काल माझ्या वाचण्यात आलं. तुमच्या वाचण्यात आला का पंचशीलचा? आलं पंचशील त्याचं ॲग्रीमेंट झालेलं काल मी स्वतः पाहिलं. असं नाही, ज्याला गुंतवणूक करायची होती त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून इथं आणायचं. ठीक आहे, नवीन उद्योग करत असतील ते काय हरकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण काल नोंदवलं आहे. धार्मिक स्थळावरचे जे भोंगे आहेत ते भोंगे लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा येत नाही असं म्हणणं आहे. त्यांनी काल काहीतरी म्हणलं आहे, मी काय त्याचा खोलात गेलो नाही. त्याला 1-2 सूचना हायकोर्टाने केल्या. आता बघ एक्झॅक्टली त्याची ऑर्डर काय ती उद्या गेल्या कधी. महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली. नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पदरद्द केले. उदय सामंत 20 आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जातंय. काय सांगू शकताय की आम्ही वाद बघतोय त्याची आम्ही वाद बघतोय की हे कधी बाहेर पडतं. सारे आकडे असताना अशा प्रकारची चर्चा वारंवार घडवली जाते, त्याच्या पाठीमागचं कारण काय वाटतं? त्याला काही अर्थ नाही. म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट गुंतवणुकीचं वातावरण हे व्यवस्थित करायला कुठल्याही राज्य सरकारची जबाबदारी असते. तसे प्रयत्न केले तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्या उद्योजकांनी इथंच निर्णय यापूर्वी घेतले ते आत्ता दाखवायचे, याच्यात थोडंसं लोकांना एक फसवणूक केल्यासारखं आहे. काल साहेब USIच्या कार्यक्रमात अजितदादांनी तुमची भेट झाली, त्यानंतर जयंत पाटील आणि अजितदादांची चर्चा सुद्धा खुलेपणाने व्यासपीठावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल असं वाटते? राष्ट्रवादीची चर्चा काही अजिबात झाली नाही. चर्चा ती एका प्रकल्पाची झाली आणि त्या प्रकल्पाचे प्रमुख कोल्हापूरचे होते. त्यांचं नाव गडिंग्लजचे चेअरमन काय नव्हते, नलावदेंच्याकडे एक संस्थेचं अध्यक्षपद आहे.
मागं वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवलं साखर धंद्यातल्या, आणि साखर कारखान्याला लागणारी मशिनरी ही आपण कामाची नाही. याच्यासाठी नॅशनल हेवी इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी काढली. त्याची सध्या हे मी नाव सांगितलं नलवण्याचे अध्यक्ष आहेत. तिथं गेल्या 3 वर्षापासून तो कारखाना बंद आहे. कामगारांचं वेतन नाही. आणि त्याच्यासाठी मी काल अजित पवार, त्याच्यानंतर हे नलावले आणि तिथल्या युनियनचे पदाधिकारी यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सुचवलं की तिथं जमीन उंची आहे, ती जमीन आवश्यकता नसलेली आहे, त्याची काही जमीन विकली तर त्याच्यातून कामगारांचे देणं मागेल आणि हा कारखाना चालू करून पुन्हा चालू होऊ शकतो. मग आता जमीन कुणी विकायची त्याचा मीच एक निर्णय पुणे घेतला होता. आणि त्याच्यासाठी पुणे विभागाचे महसूल आयुक्त, पुण्याचे कलेक्टर आणि साखर संचालक, शुगर कमिशनर या तिघांनी याच्यात लोकांच्या कन्या प्रस्ताव मागवावा आणि विचार करावा अशी सूचना होती. आणि त्याची बैठक काल मी अजित पवार, नळवणे आणि कारखान्याचे बाकीचे पदाधिकारी कामगारांनी अशी ती बैठक झाली. त्यामुळे दुसरं काही त्याच्यात नव्हतं. पण सर त्याच कार्यक्रमामध्ये एका बाजूला तुमच्या अजितदादांची बंद दाराआड चर्चा झाली, तर दुसऱ्या बाजूला स्टेजवरची खुर्ची तुमच्या बाजूला अजितदादांची लावण्यात आलेली होती, ती अजितदादांनीच बदलायला लावली. असं आहे, नवीन सरकार मंत्री आहे, त्यांनी विनंती केली की 2-3 गोष्टी मला तुमच्या कानावर घालायच्या. माझ्या कानावर घालायचं म्हणजे शेजारी होता. नवीन महाबळेश्वर संदर्भात तुम्ही साताऱ्याच्या एका भाषणामध्ये उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांचा तो आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा तो एक अम्बिशियस प्रोजेक्ट आहे, परंतु कोणत्याही स्वरूपाची डेव्हलपमेंट जे कोयना बॅकवॉटर असेल किंवा कांदाटी खोरा इथं केलं तर पर्यावरण भविष्यामध्ये त्याचे धोके उद्भवू शकतात. मी काही त्याच्या खोला गेलेलं आहे. साखर उद्योगाचा मणिपूरमध्ये जे काही घटना घडल्या त्यानंतर नितीश कुमार यांनी पाठिंबा जो आहे तो भाजपचा काढून घेतला. तर केंद्रामध्ये देखील भविष्यामध्ये हीच स्थिती राहील वाटते का? नेमकं भाजपचा आता यामुळे धक्का लागलाय त्याला? मला काही वाटत नाही. तिथं नितीशने पाठिंबा काढून घेतला त्याचा परिणाम मणिपूरच्या सरकारवर काही होणार नाही. आणि त्यामुळे याच्यात काहीतरी बदल होईल हे डोक्यातलं काम आहे. मला असं तुम्ही आता पुढचे जे आहेत त्यांना विचार. आणि आता मला तुम्ही सोडा, मला कसा बोलायला योग्य नाही. मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत आरक्षणाच्या मागणीवरून. पुन्हा एकदा जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण. माहिती नाही. चला आज सोयाबीन खरेदी करत असताना बाजारांचा तुटवडा होऊ नये या संदर्भात नाफेडने सूचना केल्या, तसं यांनी पण म्हटलेलं आहे, पणन मंत्र्यांनी पण म्हटलेलं आहे. काय नेमकं याच्यावर मला काही माहिती नाही. त्याच्या खोलात गेलेलं नाही. साहेब, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे की आता उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सोहळ्याचा नारा देतात पक्ष वेगवेगळे? मगाशी सांगितलं त्यांची इच्छा आहे तशी. आमच्या लोकांना असं वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुटावा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.